तर चिंतामणीची पहिली झलक आपण झी24 तासवर पाहतोय। चिंतामणी गणेश मंडळ त्यांचा गणपती आणि त्यांचा आज आगमन सोहळा सुरू झालेला आहे आणि बाप्पाची पहिली झलक आपण झी24 तासवर पाहतोय। चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही पहिली झलक खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी। सुंदर अशी ही गणेशाची मूर्ती, सिंहासनावर बसलेली ही मूर्ती आणि चिंतामणीची ही पहिली झलक आपण झी24 तासवर पाहतोय। यंदाचं या गणेश मंडळाचं 106वं वर्ष आहे आणि 22 फुटी ही गणेश मूर्ती अत्यंत सुबकपणे साकारण्यात आलेली आहे आणि त्याची पहिली झलक आपण झी24 तासवर पाहतोय। परळमधल्या कार्यशाळेतून आता ही गणेशाची मूर्ती घेऊन संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य हे निघालेले आहेत आणि त्याची झलक आपण एक्सक्लुझिव्ह झी24 तासवर पाहतोय। मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी सुद्धा या परिसरामध्ये गर्दी केलेली आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या गर्दीला सध्या थांबवलेलं आहे, पण मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी जमलेले आहेत। गणपती बाप्पाची झलक पाहण्यासाठी आणि ती कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त रस्त्यावर आलेले आहेत आणि या भागामध्ये जमलेले आहेत आणि चिंतामणीची ही पहिली झलक आपण झी24 तासवर पाहतोय। सुंदर अशी ही मूर्ती, आगमन सोहळा सध्या सुरू झालेला आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आणि त्याची झलक आपण झी24 तासवर पाहतोय। 1920 साली हे गणेश मंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर 1920 साली या गणेश मंडळाची स्थापना झालेली होती आणि तेव्हापासून आजतागायत पारंपरिक पद्धतीनं हा गणेशोत्सव या मंडळाकडून साजरा केला जातो आणि यंदाची गणरायाची ही सुंदर अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, गणपती बाप्पाची झलक आपण झी24 तासवर दाखवतोय। एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी चिंतामणीचा जो बाप्पा आहे तो वर्कशॉप मधून या ठिकाणी बाहेर आपल्या मंडपाकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच गणपती बाप्पाच्या जयघोषाच्या घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु अशाही गर्दीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या ॲम्ब्युलन्सला पूर्णपणे रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी गणेश भक्त आणि पोलिसांकडून झाल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे भव्य दिव्य चिंतामणीची जी मूर्ती आहे त्याची पहिली झलक टिपण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे। ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी जयघोष करत मूर्ती मंडपाकडे रवाना झालेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाव्या हातामध्ये जो राजदंड आहे, राजदंड या मूर्तीमध्ये हातच्या हातात असल्याचं पाहायला मिळतं आहे। छावा चित्रपटाकडून प्रेरणा घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी छावामधला जो अवतार होता तशा पद्धतीचा काहीसा लूक या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। तब्बल 22 फुटाची ही मूर्ती या ठिकाणी आपल्या मंडपाकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं। तरुणही मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र जे आहे ते या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। ढोल ताशाचे जयघोष आणि गजर या संपूर्ण परिसराने दणाणून गेलेला आहे। आपण जर माझ्या समोरच्या साईडला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात तरुणांचे मोबाईल हातामध्ये कॅमेरे घेऊन आपल्या लाडक्या चिंतामणीची पहिली झलक टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच हा चिंतामणीचा जो वर्कशॉप आहे, वर्कशॉप ते परेलचा चिंतामणीचा मंडप हे सगळं जे अंतर आपण बघितलं तर हे अंतर आहे 1.7 किलोमीटरचं, म्हणजे जवळपास 1.25 किलोमीटरचं। परंतु या 1.25 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी या मिरवणुकीचा जल्लोष इतका मोठ्या प्रमाणात असतो की तब्बल 7 ते 8 तासाचा वेळ एवढ्याच अंतराला लागतो, कारण का ही जी आगमनाची जी मिरवणूक आहे चिंतामणीची ही फार मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा असते। दुसरीकडे आपण एका दुसऱ्या मंडळाची मूर्ती बघतो आहोत। एकूणच काय गोविंद, तर आपण पाहतोय या रस्त्यावर एक नव्हे तर 2-2 गणपती आपल्याला दिसतात। अनेक गणेश मंडळ सुद्धा आता आपल्या गणेश मूर्ती मंडपामध्ये न्यायला सुरुवात झालेली आहे। ही लगबग आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते। लालबाग आणि परळ या भागातली ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस सुद्धा सतर्क आहेत, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत। पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर फुलांचा वर्षाव तर गणरायावर होतोच आहे, पण वरुण राजा सुद्धा प्रसन्न झालेला आहे। वरुण राजानं सुद्धा आपली कृपादृष्टी दाखवलेली आहे, कारण काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये
जोरदार पाऊस बरसत आहे। खरं तर परवा रात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आता गणरायाच्या आगमनामध्ये पावसानं सुद्धा वर्षाव करत गणरायाचं स्वागत केलेलं आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही झलक झी 24 तासवर आपण पाहतोय। आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। गणरायाचं आता वाजत गाजत आगमन झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरया हा जयघोष सुद्धा घुमलेला आहे। ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन केलं जाते। चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही झलक झी 24 तासवर पाहतोय। तसंच अनेक गणेश मंडळ सुद्धा आपापले बाप्पा गणेश मंडपामध्ये घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत। विविध रूपातल्या आकाराच्या आणि रंगांमधल्या गणेश मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत आणि या गणेश मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांनी सुद्धा मोठी गर्दी केल्याचं आपल्याला दिसतंय। लालबाग परळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यशाळा आहेत। गणेश मूर्ती या कार्यशाळांमधून साकारल्या जातात आणि त्यामुळे आज या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी गणेश भक्तांची दिसते आणि त्यामुळे वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। ज्या कार्यशाळांमधून गणेश मूर्ती जाणार आहेत त्या ठिकाणचे रस्ते सुद्धा बदलले आहेत। त्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि हे रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केलेले आहेत। गणरायाचं आगमन हे सर्वांच्याच तर गणरायाचं आगमन हे सर्वांच्याच आनंदाला भरता आणणारं असतं। आनंदाला उधाण सगळ्यांच्या आलेलं आहे कारण गणरायाचं आगमन होत आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला चिंतामणीची झलक दिसते तर दुसरीकडे आपल्याला दिसतंय की गणेश मूर्ती घेऊन जात हे सगळे गणेश भक्त रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत। तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आपल्याला दिसत आहेत। एकाच ठिकाणी आपल्याला 2 गणेश मूर्ती दिसत आहेत। सर्वांची लगबग सध्या सुरू झालेली आहे। अनेकांच्या घरोघरी सुद्धा आता गणराज विराजमान होणार आहेत। अवघे 9 दिवस बाप्पाच्या आगमनासाठी राहिलेले आहेत आणि या 9 दिवसांमध्ये गणेश भक्तांचा उत्साह त्यांच्यामधलं चैतन्य हे वाढणार आहे, शिगेला पोहोचणार आहे। सुंदर अशी ही गणेश मूर्ती साकारण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आपण तिथलं वातावरण जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे जाणार आहोत। गोविंद, मोठ्या प्रमाणात ढोल ताशांचा गजर आणि त्याचबरोबर तरुणाईचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। काय सध्या तिथली परिस्थिती आहे? एकूणच या ठिकाणी चिंतामणीची जी मूर्ती आहे ती आपल्या मंडपाकडे मार्गस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे। पावसाची संततधार जी आहे ती सुरूच आहे, परंतु त्याच वेळेला मुंबईतील जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला दर्शन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळत आहे। परेलचा जो कलागंध वर्कशॉप आहे त्या कलागंध वर्कशॉप मधून हा लाडका चिंतामणी जो आहे आपला चिंचपोकळीचा तो या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे। तो चिंचपोकळीपर्यंत परेलचा वर्कशॉप ते चिंतामणीचं जे अंतर आहे ते साधारणतः 1.7 किलोमीटर म्हणजे साधारणतः 1.25 किलोमीटरचं अंतर आहे आणि ही आगमनाची जी मिरवणूक आहे ती भव्य दिव्य मिरवणूक असते। आतापर्यंत या एकंदरीतच या मंडळाचा क्रम आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी बघता आजचा जो या ठिकाणी लुक आहे तो छावा चित्रपटातला जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो लुक आहे तशा पद्धतीचा लुक जो आहे तो साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। भव्य दिव्य देखणी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी गणेश भक्तांना जे आहे ते या ठिकाणी आकर्षित करताना पाहायला मिळते आहे। डाव्या हातामध्ये राजदंड असलेला गणपतीचा जी मूर्ती आहे ती सर्वच गणेश भक्त मोठ्या आपल्या प्रमाणात आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची पहिली झलक जी आहे ती या ठिकाणी कॅच करण्यासाठी त्याचा फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे। मुंबईमध्ये पावसाची जी संततधार आहे ती तशीच सुरू आहे, पण तरी देखील जे मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतं आहे। दोन्हीकडचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, तर पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। परंतु तरुणाईंची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। दोन्ही मंडळाचे वेगवेगळ्या मंडळाचे जे गणपती आहेत ते या मार्गावरून मार्गस्थ होताना पाहायला मिळतं आहे आणि खास करून चिंतामणीच्या गणपतीचे झलक पाहण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय।
आपण पाहतोय अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच गर्दी केलेली आहे आणि आता या दृश्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तरुणाई दिसते. हातामध्ये कॅमेरे आहेत. गणपती बाप्पाची झलक कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी त्यांनी गर्दी केलेली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे आणि गणरायाची 22 फूट उंचीची मूर्ती आपण पाहतोय झी 24 तासवर. सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि या गणेश मंडळाचं यंदाचं 106वं वर्ष आहे. 22 फुटाची सुंदर अशी ही मूर्ती आणि त्याची झलक आपण झी 24 तासवर पाहतोय. तर ही गर्दी आणि या गर्दीच्या नियोजनासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे. पोलिसांचा बंदोबस्त या भागामध्ये वाढवण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात लालबाग आणि परळमध्ये गणेश मूर्ती घडवण्याच्या कार्यशाळा आहेत आणि त्यामुळे आज रविवार आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आपापल्या बाप्पाच्या मूर्ती गणेश मंडपामध्ये घेऊन जात आहेत. त्यांची लगबग पाहायला मिळते आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. पावसानं सुद्धा जोर धरलेला आहे. आपल्याला ढगाळ वातावरण दिसतंय. तसंच संततधार पावसाची सकाळपासूनच सुरू आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा झी 24 तासवर.